कष्टकरी कामगारांनी मोठा संघर्ष करून देशात कामगार कायदे तयार करायला भाग पडलं. पण सध्याच्या केंद्र सरकारनं हुकुमशाही पद्धतीनं ते कायदे मोडीत काढले. महात्मा गांधी रोजगार हमी योजना संपवली. माहिती अधिकार कायदा लवचिक केला अशी टीका कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया लिबरेशनचे राष्ट्रीय नेते दीपंकर भट्टाचार्य यांनी पत्रकार परिषदेत केला. केंद्र सरकारच्या एकाधिकारशाही विरोधात देशभर तीव्र जनआंदोलन उभारणार असल्याचं त्यांनी सांगितलं. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया लिबरेशनचे राष्ट्रीय नेते दीपंकर भट्टाचार्य शनिवारी राज्य अधिवेशनासाठी कोल्हापुरात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. बिहारची निवडणूक जिंकल्यानंतर भाजपनं कोरोना काळात बदललेल्या 3 कामगार कायद्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यामुळे अनेक कामगार असुरक्षित झालेत. रोजगार हमी योजना संपवल्यानं ग्रामीण भागातील गरिबांचा रोजगार जाणार आहे. अशा परिस्थितीत देशातील भाजप सरकार विरोधात कष्टकऱ्यांच्या मनात असंतोष आहे, असं दीपंकर भट्टाचार्य यांनी सांगितलं. विदेशातील काळे पैसे आणून सामान्यांना देऊ, रोजगार उपलब्ध करू, भ्रष्टाचार कमी करू असं आश्वासन भाजप नेत्यांनी दिलं होतं. मात्र कोणत्याही आश्वासनांची पूर्तता झालेली नाही. देशात भ्रष्टाचार वाढला असून डॉलरची घसरण होतीये. बेरोजगारी वाढत असून कृषी व्यवसाय सर्वाधिक अडचणीत आलाय. संसदेत या विषयाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला तरी सरकार त्याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे देशात व्यापक जनआंदोलन उभारलं जाईल असं दीपंकर भट्टाचार्य यांनी नमूद केलं. यावेळी अतुल दिघे, किशोर दमाले, विजय भट, अजित पाटील उपस्थित होते.